नमस्कार। आज मी तुम्हाला सोपी साधी पद्धत माशाची दाखवणार आहे, जी बिना तेलाची आहे आणि अतिशय सुंदर लागते। आपण आता ती प्रिपेअर करायला सुरुवात करायची आहे की काय काय मी वापरलं ते मी तुम्हाला सांगणार आहे। आणि या पद्धतीने केलं तर अतिशय सुंदर असे ते फिश लागतात, त्याची टेस्टही खूप छान येते। तुम्ही नक्की करून बघा। त्यासाठी लागणारं साहित्य हळद, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि लसूण ठेचून घेऊन मी हे आपण या माशामध्ये सगळं मिक्स केलेलं आहे। याच्यामध्ये मी माझ्या आवडीनुसार 2.5 चमचे मिरची पावडर, 1 चमचा हळद, 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर आणि लसूण आणि हे सगळं मी चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिक्स केलेले मासे आपण या कढईमध्ये घेणार आहोत। हे आता फक्त मी डायरेक्ट कढईमध्ये घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण हे आमचूर पण आपण सोलाचं पाणी करून टाकलेलं आहे या माशामध्ये, ते मी मिक्स केलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार करा। मी जरा आम्हाला जास्त लागतं त्याच्यामुळे मी 5 ते 6 कोकम ह्याच्यामध्ये घातलेले आहेत। आता हे आपण गॅस पेटवून ह्याच्यावर ठेवूया। आणि त्यामध्ये मी आता हे सगळं तिखट झालेलं मिक्स करून ह्या फिशला पाणी त्याच्या वरून घालायचं नाही आहे, तर ते साईडने हे पाणी असं साईडने त्या माशामध्ये घालायचे आहे, मधून घालायचे नाही। साईडने घालून हे मासे असेच आपण ठेवायचे आहेत शिजत। आता ह्यावर आपण एक झाकण ठेवायचं आहे आणि ते चांगले खतखतले शिजले की ते काढायचे आहे। हे झाकण आपण त्याच्यावर ठेवून देऊया। हे फिश आता 10 मिनिटात आपल्याला खाण्यासाठी तयार होतील। मासे धुवून बघूया। हे बघा अतिशय सुंदर असे त्याचा वासही खूप छान सुटतोय आणि हे मासे आता खाण्यासाठी रेडी आहेत। पण आता हे बाउलमध्ये थोडेसे काढून घेऊया। हे मी असे बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। हे मासे रेडी आहेत आणि हे आपण वरून त्यांना कोथिंबीर घातलेली आहे। हे अशा पद्धतीने मासे नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि ही रेसिपी करून बघितल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।